पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार हे दिनांक 13/3/2025 रोजी पोलीस स्टेशन परिसरात होळी सण संबंधाने पोलीस ठाणे परिसरात वॉशआउट मोहीम राबवत असताना सौ मीना भोसले राहणार खैराटी पारधी बेडा ही बेड्याजवळील नाल्याजवळ अवैधरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरता कच्चा मोहा रसायन सडवा गाळीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांना देऊन त्यांच्या आदेशाने मौजा खैराटी पारधी बेडा इथं पोलीस स्टाफसह रवाना होऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे पारधी बेडा इथं रेड केली। यात मीना भोसले ही पोलीस आल्याची माहिती मिळताच पळून गेली। तिच्या घराच्या नाल्यालगत पाहणी केली असता 5 लोखंडी ड्रममध्ये 150 लिटर, 7 मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये 1050 लिटर, 8 प्लास्टिक लहान ड्रममध्ये 800 लिटर तसंच जमिनीत गाळून असलेल्या 18 प्लास्टिक ड्रममध्ये 11,800 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा तसंच दारूभट्टीचं साहित्य असं एकूण 2,35,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। सदर मुद्देमाल पंचांसमक्ष मोक्का जप्ती पंचनामा कारवाई करून जप्त करून सदर कच्चा मोहा रसायन सडवा तसंच लोखंडी तसंच प्लास्टिक ड्रम असं संपूर्ण साहित्य नाश करून आरोपी मीना भोसले राहणार खैराटी पारधी बेडा हिच्या विरुद्ध पोलीस स्टेशन इथं गुन्हा नोंद करण्यात आला। ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या निर्देशानुसार देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डीबी पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नायक राहुल साठे, पोलीस शिपाई मंगेश वाघमारे, पोलीस शिपाई आशिष नेवारे यांनी केली। सदर गुन्ह्यांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत।